आपण उभे आहोत रत्नागिरीच्या मारुती मंदिर या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे जी बाळासाहेब शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद असलेल्या हाताची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला दिसते पाठीमागे। ह्याच बाळासाहेबांच्या कृपेने म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वादाने कोकणाला शिवसेनेला कोकणाने वैभव दिलं, अगदी कोकणाने शिवसेनेला सत्तेपर्यंत पोहोचवलं। पण अचानक आता असं काय झालं की मुळात शिवसेनेची उद्धव ठाकरे सेनेची शिवसेनेची इतकी अडचणीची वेळ आली की अनेक मोहरे आता त्यांच्या पक्षातले अनेक नेते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेने नेतृत्वाखाली ते काम करायला लागलेत, ते त्यात प्रवेश करायला लागलेत। बाळासाहेबांनी ह्या कोकणावर फार प्रेम केलं आणि त्या प्रेमाखातर कोकणवासीने सुद्धा बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि त्यांना सत्तेपर्यंत नेऊन पोहोचवलं। पण आता स्थिती उलटी आहे आणि त्यामुळे गेल्या काही महिन्याचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शिवसेनेचे माजी आमदार पदाधिकारी तालुका म्हणून माजी नगराध्यक्ष अनेकांनी पालकमंत्री उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला। आता या जिल्ह्याचा विचार केला तर उद्धव ठाकरे सेनेचे गुहागरचे आमदार माजी पालकमंत्री भास्करराव जाधव हे आता एकमेव आमदार हे उद्धव सेनेचे आहेत। पण गेल्या 2 दिवसांच्या घडामोडी पाहता उदय सामंत पालकमंत्री नात्याने आणि आमदार भास्करराव जाधव हे कुठेतरी जवळ येताना दिसत आहेत। त्यांची देहबोलीतून ते वारंवार जाणवत आहे। त्यांनी एकमेकांचं केलेलं कौतुक असेल किंवा आदमीने एकमेकांबद्दल वापरलेला शब्द असेल, कुठेतरी उदय सामंत आणि भास्कर जाधव हे कुठेतरी एकत्र येत आहेत। हे एकत्र येत आहेत हे राजकीय भूकंपाची नांदी आहे का, किंवा येत्या भविष्य काळामध्ये भास्करराव जाधव सुद्धा असा काही वेगळा निर्णय घेतील का की ते एकनाथ शिंदेच्या सेनेत किंवा प्रवाहात सामील होतील? कळीचा मुद्दा असा आहे की सध्या राज्याचे विरोधी पक्षनेतेपदाचा विषय आता फार चर्चेला जातोय आणि त्याकरता कुठेतरी आक्रमक भूमिका असलेले स्पष्ट वक्ते आणि बेडरपणे कोणालाही अंगावर घेण्याची भूमिका असलेले भास्करराव जाधव हे विधानसभेतलं एक आक्रमक नेतृत्व। साहजिकच आहे, सामान्य शिवसैनिकांना शिवसेनेला जर उभारी द्यायची असेल तर भास्कर जाधवांनाच विरोधी पक्षमत द्यायला पाहिजे। पण मातोश्रीवर काही वेगळं शिस्त आहे का? इथं कुठेतरी माजी मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येते का? आणि जर तसं झालं तर आपण म्हणावं लागेल की उदय सामंत आणि भास्कर जाधवांची मैत्री किंवा सलगी ही कुठेतरी येत्या काळात राजकीय भूकंप ठरणार। कारण गेल्या 2 दिवसापूर्वीच्या कार्यक्रमात आपण पाहिलं तर नरेंद्र महाराजांच्या इथल्या गजानन महाराज महानिर्वाण गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने असेल म्हणा, किंवा जिल्हा न्यायालयामधून पोलीस दलाला जी वाहनांचा लोकार्पण सोहळा होता त्या कार्यक्रमात असो म्हणा, किंवा त्याच्या संदर्भात नाट्यगृहामध्ये झालेला कार्यक्रम असेल म्हणा, तिथे एकमेकांनी केलेली मनोगत व्यक्त केलेली असतील आणि आमदार उदय सामंतांनी भास्करराव जाधवांची ज्येष्ठता पाहून त्यांना दिलेली वागणूक असेल म्हणा किंवा त्यांना दिलेली आदरातिथ्य भूमिका असेल म्हणा, ही कुठेतरी आता येत्या काळामध्ये कुठेतरी भास्करराव जाधवांची भूमिका बदलते की आपल्या प्रभावामध्ये घेण्यासाठी नामदार उदय सामंत प्रयत्नशील आहेत का? मध्यंतरी दोघांनी एकमेकाबद्दल कौतुकही केलं होतं आणि त्या वेळेपासूनच ही चर्चा रत्नागिरीच्या राजकारणात सुरू झाली। त्यामुळे एकंदरीत आता असं दिसतंय की उदय सामंत पालकमंत्री नात्याने आणि भास्करराव जाधव माजी पालकमंत्री आणि गुहागरचे आमदार या नात्याने या दोघांची सलगी त्या दोघांची एकत्र जवळपास येण्याची ही भूमिका कुठेतरी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातल्या भूकंपाची तर नांदी नाही ना। टाइम्स जिल्ह्याकरता किशोर मोरसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।